नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण ज्वारीचे पापड कसं बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. ज्वारी म्हणलं की शरीराला हलका-फुलका आहार, तर आपण त्याच ज्वारीपासून एकदम खुसखुशीत आणि 1 ते 2 वर्ष टिकणारे आपण इथे मस्त ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर हे ज्वारीचे पापड एकदम दुपटीने फुलणारे आहेत आणि एकदम खुसखुशीत मस्त आपली इथे ज्वारीचे पापड केलेले आहेत. तर हे ज्वारीचे पापड तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही. जर तुम्हाला तळून खायचं नसेल, तर तुम्ही हे पापड गॅसवरती भाजून पण खाल्लात, तर एकदम चवीला भारी लागतात. तर हे ज्वारीचे पापड एकदम गावरान पद्धतीने केलेले आहे. घरच्या घरी उकळामध्ये कांडून आणि मस्त चुलीवर हे पीठ शिजवून हे ज्वारीचे पापड केलेले आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ज्वारीचे पापड बनवण्यासाठी मी इथे एक 3 किलो ज्वारी घेतलेली आहे. ते ज्वारीला आपण छान स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. तर ही ज्वारी घेताना एकदम पांढरी घ्यायची नाही, थोडीशी पिवळसर ही ज्वारी घ्यायची आहे. म्हणजे हे ज्वारी गावरान असते. तर या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हाताने ही ज्वारी छान चोळून-चोळून ही ज्वारी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर ही ज्वारी 1 ते 2 पाण्यामध्ये आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, या ज्वारीमधले धूळ, कचरा सगळं निघून जातं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हाताने चोळून-चोळून ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे ज्वारी लगेचच आपल्याला उकळामध्ये घालून घ्यायचं आहे. हे ज्वारी उकळामध्ये घालत असताना आपणाला हे पाणी निथळून पूर्णपणे नंतर आपल्याला या उकळामध्ये हे ज्वारी घालून घ्यायचं आहे. हे ज्वारी मी 2 बॅचमध्ये हे उकळामध्ये सोडून घेणार आहेत. कारण माझे सासूबाई आणि माझी आजी-सासू या ज्वारीला छान उकळामध्ये कांडून याच्यावरची छान साल काढून याला छान उकळामध्ये कांडून घेतात. म्हणजे म्हणजे ही ज्वारी छान सडली जाते आणि त्याच्यावरची या ज्वारीवरची सालं निघून जातात आणि मस्त आपले हे पापडं पांढरे शुभ्र व्हायला मदत होते. म्हणून अशा पद्धतीने उकळामध्ये छान हे ज्वारी सोडून घेतली जाते. जर तुमच्याकडे उकळ नसेल, तर तुम्ही गिरणीवरती नेऊन हे ज्वारी सडून आणलात, तरी पण हे मस्त पापड एकदम मस्त पांढरे शुभ्र होतात. तर बघितलात तुम्ही मस्त अशा पद्धतीने हे माझी सासूबाई आणि आजी-सासू हे ज्वारी छान उकळामध्ये कांडून घेतलेली आहेत. तर यावरची पूर्णपणे सालं निघालेली आहेत. तर अशा पद्धतीने उकळामध्ये छान ही ज्वारी सडली गेलेली आहे. तर ही ज्वारी आपण एका सुपामध्ये काढून घेऊया. तर ही ज्वारी आपल्याला सुपामध्ये छान फटकून घ्यायचं आहे आणि यावरचं साल किंवा याचा चोथा छान फटकून आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. फटकून घेतल्यानंतर ही ज्वारी आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने रात्रभर ही ज्वारी पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलं होतं. तर हे भिजू घालून घेतलेली ज्वारी आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि या ज्वारीमधलं आपल्याला पूर्णपणे हे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे निथळून घेतलेली ज्वारी आपल्याला फॅनच्या वाऱ्याखाली आपल्याला छान हे पसरवून घ्यायचं आहे. तर हे ज्वारी उन्हामध्ये न घालता आपल्याला फॅनखाली छान एक 5 ते 6 तास आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर हे छान ही ज्वारी वाळल्यानंतर आपल्याला किंवा यामधलं पूर्णपणे पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला ज्वारी दळून आणायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे गिरणीवर ज्वारी दळून आणलेलं आहे आणि आपल्याला हे ज्वारीचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला चोथा निघून जातो. तर इथे मी सगळंच पीठ हे ज्वारीचं चाळून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे दुसऱ्या दिवशी आपण मस्त हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालून आपल्याला छान भिजू घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालून आपल्याला ह्या पिठाच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर पहिल्या दिवशी आपण ज्वारी सोडून घेतलं आणि त्या दिवशी आपल्याला रात्रभर ज्वारी भिजू घालून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी छान ज्वारी पसरून त्याला दळून आणलेलं आहे आणि मस्त आपलं इथे पीठ तयार झालं आहे. तर हे आपण दुसऱ्या दिवशी रात्री लगेच आपल्याला हे पिठामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ कालवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर यावरती झाकण ठेवून हे रात्रभरासाठी आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे. तर इथे एक दिवस आपण ज्वारी भिजू घालून ठेवलं होतं आणि एक दिवस आपण इथे पीठ भिजू घालून ठेवलं आहे आणि हे तिसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्त पहाटे छान चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे
आणि त्यामध्ये 1-2 घागरी पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपण इथे 3 शेर किंवा 3 किलो आपण ज्वारी घेतलेली आहे. तर त्या पिठासाठी आपल्याला 1-2 घागरी पाणी लागलेलं आहे. तर इथे पाणी ठेवून आपल्याला यावरती झाकण ठेवून याला एक दणदणीत उकळी काढून घ्यायचं आहे. तर ज्वारीचे पापड करत असताना अजिबात तेलाचा वापर केला जात नाही. कारण ते 1 ते 2 वर्ष पापड टिकण्यास मदत होते म्हणून अजिबात तेलाचा वापर न करता हे ज्वारीचे पापड करून घेतात. या ज्वारीच्या पापडमध्ये आपल्याला घालण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक 5 ते 6 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर हे तिळाचं आणि जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इकडे छान यावरती आपण झाकण काढून बघूया. थोडंसं आपलं इथे पाणी गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला या स्टेजला इथे आपल्याला जे आपण तीळ आणि जिरं घेतलेलं आहे, ते आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून छान आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला छान एक दणदणीत उकळी काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे रात्री पीठ भिजत घालून ठेवलं होतं, त्या पिठाला आपल्याला याच्या छान गुठळ्या मोडत आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला पळीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे रात्री पीठ भिजू घातल्यामुळे एकदम बुडाला जाऊन घट्टसर होऊन बसतं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला सतत पळीने हलवत आपल्याला हे पीठ छान याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ छान पळीने ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त या पिठामधल्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. तर इकडे चुलीवर आपलं मस्त हे पाण्याला छान उकळी आली आहे का नाही ते आपण चेक करूया. तर यावरचं झाकण काढून बघितलेलं आहे. तर मस्त आपल्या या पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला जे पीठ कालवून ठेवलेलं आहे, ते पीठ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पळीने छान हे पीठ छान या पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत म्हणून. पहिल्यांदा पीठ घालतानाच व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. नंतर जर हे आपण पीठ एकदम व्यवस्थित ढवळलं नाही, तर यामध्ये गुठळे होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पीठ घालतानाच पळीने सतत आपल्याला हे पीठ छान एकदम व्यवस्थित आपल्याला हे या पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. तर बघितला तुम्ही अशा पद्धतीने आपण सतत ढवळल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. तर छान या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गरम पाणी घालून जे आपण भांड्यामध्ये पीठ काढून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 1-2 ग्लास गरम पाणी घालून आपल्याला या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. तर याखाली आपल्याला मस्त जाळ लावलेला आहे आणि आपल्याला या पिठाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहिल्यांदा आपल्याला पीठ पातळ जसं-जसं हे पीठ शिजत जाईल ना, त्या पिठाला छान गाढापण येईल आणि आपलं पीठ हे घट्टसर व्हायला मदत होते. तर हे पीठ घातल्यानंतर हे आपल्याला सारखंच आपल्याला अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे. म्हणजे हे पीठ बुडाला चिटकणार नाही आणि आपलं पापड करण्यासाठी एकदम पीठ सॉफ्ट होतं आणि त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपलं पिठाला थोडंसं दाटसरपण आलेलं आहे. तर बघितलात पहिल्यांदा अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं हे पीठ आपलं पातळ वाटतं आणि जसं हे पीठ शिजत जाईल, तसं आपल्याला ह्या पिठाला एकदम दाटसरपणा येतो आणि मस्त आपलं पापड करण्यासाठी पीठ बनवून तयार होते. तर पहिल्यांदा अशा पद्धतीने हे पातळ पीठ दिसत आहे. तर या पातेल्याखाली आपल्याला मोठा जाळ करून 1 तासभरासाठी आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण एक 3 शेराचे किंवा वजनी प्रमाणात म्हणलं तर आपण 3 किलो आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त पापड करणार आहोत. तर हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला 1 ते दीड तास आपल्याला वेळ लागतो. तर इथे बघितलात तुम्ही 1 तासभरामध्ये एकदम मस्त आपल्या या पिठाला छान दाटसरपणा आलेला आहे आणि मस्त पीठ हे फुगून वरी आलेलं आहे. जर हे तुम्हाला ज्वारीचं पीठ जर घट्टसर वाटलं, तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून घालू शकता. अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. थंड जर पाणी घातलात ना यामध्ये, तर हे पापडाला आपला भेगा पडण्याची किंवा आपला पापडाचा चुरा होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो जर या पापडाचं पीठ जर घट्ट वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये गरम पाणीच करून घाला. तर इथे चुलीवरती 1 ते दीड तास हे पीठ छान शिजवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं मस्त हे पीठ शिजलं गेलेलं आहे. तर हे आपले मस्त ज्वारीचे पापड घालण्यासाठी आपलं परफेक्ट आपलं इथं पीठ छान शिजलं गेलेलं आहे. तर हे तुम्हाला सध्या थोडंसं पातळ वाटत आहे पीठ. जसं-जसं हे थंड होत जाईल, तसं-तसं हे पीठ घट्ट होतं. तर आपलं इथे मस्त पापड करण्यासाठी पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे. तर एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया.
तर हे पापडाचं उरलेलं बॅटर आपल्याला तसं चुलीवरती झाकून ठेवायचं आहे. म्हणजे हे नंतर आपल्याला पापड घालण्यासाठी एकदम व्यवस्थित पीठ आपलं एकदम व्यवस्थित राहतं आणि एकदम घट्टसर होत नाही म्हणून आपल्याला चुलीवरतीच ते झाकून ठेवायचं आहे. तर इथे उन्हामध्ये एक कॉटनचा कपडा किंवा अशा पद्धतीने आमच्याकडे धोतर ओला करून उन्हामध्ये पसरवून ठेवतात आणि नंतर त्याच्यावरती पापड घालतात. म्हणजे हे पापड अजिबात चिटकत नाही म्हणून हे कपडा ओला करूनच अशा पद्धतीने हे पापड घालतात. तर अशा पद्धतीने आपल्याला पळीने हे पापड घालून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान-मोठे ज्या आकारामध्ये तुम्हाला हे पापड घालून घ्यायचे आहेत, त्या आकारमध्ये तुम्ही इथे पापड घालून घेऊ शकता. तर बघितलात आपलं पीठ एकदम सॉफ्ट आणि अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत आणि मस्त आपले इथे ज्वारीच्या पिठापासून आपले इथे छान एकदम गोल गरगरीत अशा पद्धतीने आपण इथे पळीने पापड घालून घेतलेले आहेत. तर एक पळी अशा पद्धतीने हे पीठ यावरती या कॉटनच्या कपड्यावरती घालायचं आणि अशा पद्धतीने पळीने अलगद हाताने आपल्याला हे हे पीठ पसरवून घ्यायचं आणि गोल आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत. तर खूप जास्त हे पापड पातळ करायचं नाही. कारण हे आपण ज्यावेळेस वाळतो ना पापड त्यावेळेस काढताना एकदम चुरा होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने जाड-जाड आपल्याला हे ज्वारीचे पापड घालून घ्यायचे आहेत. तर इथे अशाच पद्धतीने सगळेच उरलेल्या पिठाचे आपण इथे पापड घालून घेतलेले आहेत. तर इथे आपण मस्त एक 3 शेराचे किंवा 3 किलोचे आपण इथे पापड केलेले आहेत. तर एवढ्या पिठापासून आपले एक 500 ते 600 आपले इथे पापड बनून तयार झालेले आहेत. तर असे हे पापड आपल्याला एक 5 ते 6 तास आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर इथे एक 5 ते 6 तास आपले इथे पापड छान वाळले गेलेले आहेत. तर या कापडावरती आपल्याला हे उलटं करून आपल्याला यावरती पाणी घालून हे वाळलेले पापड काढून घ्यायचे आहेत. बरेच जण काय म्हणतात, तुम्ही प्लास्टिकवरती हे पापड घालून घेऊ शकता. पण तसं करण्यापेक्षा हे ज्वारीचे पीठ हे भरपूर प्रमाणात गरम असतं म्हणून आपल्याला या कॉटनच्या कपड्यावर किंवा धोतरावरतीच आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत. त्या कॉटनच्या कपड्यावरचे पापड काढून घेऊन मी इथे 2 दिवस हे पापड वाळवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम पातळसर आपली इथे मस्त ज्वारीपासून इथे पापड तयार झालेले आहेत. तर हे ज्वारीचे पापड एकदा जर करून ठेवलात ना 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. जर तुमच्या घरात जर डायबिटीज पेशंट किंवा आजारी माणसं असतील तर तुम्ही हे पापड भाजून दिलात तरी पण हे पापड एकदम चवीला भारी लागतात. तर तुम्हाला मी हे ज्वारीचे पापड तळून दाखवणार आहे. तर इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण ज्वारीचे पापड केलेले आहेत, ते पापड घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पापड छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपला पापड छान दुपटीने फुलून वरी आलेला आहे. तर मस्त आपला इथे ज्वारीचा छान पापड तळला गेलेला आहे. तर हे पापड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीपासून पापड करून बघा. एकदम चवीला तर चविष्ट आहेतच आणि एकदम पौष्टिक पण हे ज्वारीपासून केलेले पापड आहेत. तर तुम्ही हे तळून घेण्यापेक्षा तुम्ही हे गॅसवरती छान पापड भाजून खाल्लात तरी पण हे चवीला छान लागतात. तर तुम्हाला आजची ज्वारीच्या पापडाची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.